हर हर महादेव अशी घोषणा देत मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. फुलांची सजावट, वाड्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी आणि थोरले बाजीराव पेशवे तसेच नानासाहेब पेशवे यांना अभिवादन करीत शनिवारवाड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाड्याचा 294वा वर्धापन दिनानिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाड्याचा वर्धापन दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार हेमंत रासने, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, नगरसेवक कुणाल टिळक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले, इतिहासतज्ञ मोहन शेटे, सूर्यकांत पाठक, अशोक गुंदेचा, सचिव कुंदन कुमार साठे, श्रीकांत नगरकर, मकरंद मानकीकर, आशुतोष नगरकर, उमेश देशमुख, सचिन बोधनी, विश्वनाथ भालेराव आदी उपस्थित होते. ऐतिहासिक शनिवारवाडा, ज्या शनिवारवाड्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून बाजीराव पेशव्यांनी या शनिवारवाड्यापासून अटकेपार झेंडा हा नेला होता. आज त्याचा 294वा वाढदिवस दिन आहे. त्या वाढदिवसानिमित्त गेले 2012 साली मी स्थायी समितीचा सदस्य असतानापासून हा जो शनिवारवाडा 7 मजली होता तो 7 मजली पुन्हा व्हावा याकरता मी प्रयत्नशील आहे. आज विधिमंडळाचा सदस्य म्हणून नेमल्यानंतर सुद्धा पहिल्या ज्या 14 कसबा मतदारसंघातील विषय मी दिले त्यातला ह्या ऐतिहासिक मतदारसंघातील शनिवारवाडा हा 7 मजली असावा त्याकरता मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्र दिलं आहे आणि माझा सातत्याने पाठपुरावा राहणार आहे की आज 294वा वाढदिवस आहे. 300व्या वाढदिवसापर्यंत हा 7 मजली शनिवारवाडा व्हावा याकरता मी प्रयत्न करणार आहे. आज सगळ्या या सगळ्या प्रक्रिया होऊन तो एवढा मोठा बांधण्याकरता ज्या काय प्रशासकीय प्रक्रिया आहेत या राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडनं जाऊन त्या पुरातत्व खात्याची मान्यता घेऊन त्यानंतर त्याकरता तेवढा मोठा निधी उपलब्ध करून या पाठपुराव्याला आपण प्रॅक्टिकल विचार केला तर त्याला साधारण तेवढा वेळ लागू शकतो. 300व्या वाढदिवसांच्या पूर्वी हा 7 मजली व्हावा याकरता मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. सर्वात पहिल्यांदी मी विधिमंडळाचा सदस्य झाल्यानंतर इंदोरला आपण जेव्हा गेलो त्यावेळेस मी घोषणा केली की अनधिकृत प्लेस लावणार नाही आणि त्यानंतर साहेब जेव्हा यशोदाला आले होते त्यावेळेस त्यांनी या विषयावर त्यांचं समर्थन केलं होतं आणि अनधिकृत प्लेस लावू नये याकरता सातत्याने CM साहेब पण आमचे आदेश देतात. या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या माध्यमातून मी आमच्या सगळ्या नगरसेवकांना एक विनंती करू इच्छितो की आपल्याला जो आपल्या राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते आज गेली 4 दिवस दाहोदच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र गतिमान करण्याकरता पुणे शहर आंतरराष्ट्रीय शहर करण्याकरता 85,000 कोटीचा विकास आराखडा त्यांनी केला आहे. तर त्यांनी सांगितलेले जे आदेश आहेत त्यांनी सांगितलेले जे आपल्याला दिलेल्या सूचना आहे याचा तंतोतंत पालन आपण करावं. ह्या पुढील काळात आम्ही त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवू आणि अनधिकृत फ्लेक्स या आम्ही कसबा मतदारसंघापुरतं आधी सांगितलं होतं परंतु संपूर्ण पुणे शहरात लागणार नाही याकरता आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू.